51 नैवेद्य तयार केलेले आहे आणि सवासणी पण जेव घालायचे आहे. तर सवासणींचा स्वयंपाक आणि नैवेद्य असं पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे. पूर्ण स्वयंपाक आता नानी जाणार आहे नैवेद्य घेऊन मळ्यामध्ये. बिफोर आफ्टर बिफोर आफ्टर तब्बल किती 4 वर्षांनी का 6 वर्षांनी. आतुला आता बारीक दिसतं, आता स्ट्रॉंग दिसतं याच्यात. बाळूकाकांच्या घराची ही साईडची बाजू, तर इथे सर्व काही स्वच्छता केलेली आहे. इथे हे मुलं डेकोरेशन करत आहे कारण तिथे खाली पूजा मांडायची आहे. तर पूजा अशी की स्वप्नीलच्या लग्नाचा जागरण गोंधळाचा प्रोग्राम आहे, त्यासाठीची ही सर्व काही तयारी. आणि 5 ते 6 वाजलेले होते. आम्ही आलेलो होतो गंगापूरला आणि बरेचसे पाहुणे पण आलेले होते. इथे भाग्यश्री आलेली आहे, कांचन आलेली, तिच्या घरचे लोक आलेले आहेत. तर सर्व काही आता हळूहळू पाहुणे येतील. 8-8:30ला प्रोग्राम आहे. आता आम्ही चहा पिऊन राहिलो आणि बिस्किट पण खातोय. तर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. गोंधळवाले येणारच असतील. तुम्ही ती मजा नक्कीच पहा. पुढच्या ह्याच्यात तर मी अशी रेडी झालेले आहे आणि आज आहे ना स्वप्नीलचा गोंधळ आहे, त्यामुळे आम्ही सर्व रेडी झालेलो आहे. ते गोंधळी आत्ता आले, पूजा मांडताय. तर आपण पूजा कशी मांडली कशी नाही ते बघायला जाऊ. चला. रेडी झाले सर्व. हे बघा, कांचन आलेली बाळाला घेऊन. गुड्डी रेडी होती. मी अशी प्रकारे तयार झाली. आता बघू बस. आता जाऊ नानीकडे, बघू काय काय तयारी झाली आहे, काय काय बाकी आहे. तयारी झालीच आहे सगळी. आता ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, मग ते लोक आले की नाही बघू. चला. तर इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर पूजा बऱ्यापैकी सर्व काही मांडूनच झालेली होती. हा बघा आपला नवरदेव बसला आहे पूजेला. आता ते गोंधळी आहे ते नैवेद्य घेऊन ते एक खंडेरावाच्या मंदिरात जायचं आहे. तर आता तिकडे निघू आम्ही सर्वजण. तर इथे नानीन त्यांनी पूजा केली, मम्मीन त्यांनी केली, सर्व जोडप्यांनी पूजा केली. आता निघूच आम्ही तिकडे जाण्यासाठी. खंडेरायाचं मंदिर घरापासून जवळच आहे. तिथे एक कालिका मंदिर आहे, तिथं सप्ताह बसलेला होता, त्याच्यामुळे तिथली जागा जी आहे तिथं ती पॅक केलेली होती, त्याच्यामुळे थोडंसं लांबून यावं लागलं. तर हे बघा इथे सप्ताह चालू आहे. आता चाललो आहे मंदिराकडे. महाराज की सदानंदाचा
महाराज की मंदिरात आणि साईडला पूजा मांडतात ती सर्व काही पूजा झालेली आहे. आता आरती चालू आहे. ही बघा नवरी, तर नवरी ही वैष्णवी नाव आहे तिचं, ती पण आलेली आहे गोंधळाला. तर यानंतर आता हे 7 सवासनी त्यांना आरती करायला सांगितलेलं, तर त्यांनी घेतली आरती. आणि आता जेवढे आता वायचायांचं गोंधळ आहे म्हणून जेवढे वायचाय लोक आहेत तेवढे ते इथे फेरी मारत आहे. आणि याच्या हे झाल्यानंतर आम्ही आता जाऊ घराकडे पुन्हा. तिथे पण देव वगैरे नाचवणं वगैरे असा प्रोग्राम राहील, ते पुढे नक्की बघा तुम्ही. खाली देव नाचवायचा प्रोग्राम चालू आहे आणि इथे वरती सवासणी बसवलेला आहे. तर बाकीच्यांना जेवायला द्यायच्या आधी पहिले सवासनी आणि जे मुरळी राहता वाघ्या मुरळी त्यांना जेव घालतात, मग बाकीचे लोक जेवतात. तर जेजूरला गेल्यानंतर सवासणी जेव घालायलाच लागतं घरी आल्यानंतर. तर गोंधळामध्ये शक्यतो हा प्रोग्राम राहतोच सवासनींचा. तर आता इथे सर्व अशा 9 जणी बसलेल्या आहे सवासनी. तर 10 वाजलेले होते आणि 2 माणसांच्या आणि 1 बायकांची अशी पंगत उठून गेलेली होती. आणि आता आम्ही सर्व घरातले लोक बसलो आहे जेवायला. तर जेवणाचा मेनू असा होता, वांग्याची भाजी, बुंदी, वरण भात, पोळी असा मेनू होता. जेवण एकदम टेस्टी होतं. प्रोग्राम म्हटलं की टाईम असा पटापट जातो. तर सगळ्या पाहुणे मंडळांचे जेवण वगैरे झाले
बरेचसे पाहुणे मंडळी घरी निघून गेलेले होते आणि आता घरातलेच सर्व काही लोक बाकी आहे. आणि 12 वाजले तर 12 वाजेची आरती करत असतात. तर आता इथं 12 वाजेची आरती चालू आहे. आम्ही पण घरी गेलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालं, म्हणजे कपडे वगैरे चेंज केले. आता हे बघा संजू मामा ते नाचत आहेत, त्यांना नाचायची खूप आवड आहे. आरती झाल्यानंतर नानीन बाळूकाकाला ते असं जोगवा मागायला लावला होता. तर आता ते सगळ्यांना भंडारा लावून जोगवा मागताय. त्यानंतर ते जोगवा घेऊन नाचायला पण लावतात. आमच्या कविता वहिनी खूप छान सुंदर असा डान्स केला त्यांनी. साऊंड सिस्टीम चांगली लावल्याबद्दल आमचे वाईचाई साहेबांना आभारी म्हणून आमच्या रामभाऊ भाऊंना सामना केले भरती बाईला 50 रुपयाला 100 दिले. हो, जर तुझ्याजवळ 200 रुपये असतील ना तर नाव घ्यायचं. तरी इथं बस नाही तर मग आता मला वाटतं रामभाऊ काय म्हणला माहिती का रामभाऊ? बाईला कमी नाही समजत, तिला राग आला तर ती कुत्र्याला खाऊन चायवाली आली, चायवाली आली म्हटलं. चाय गरम चाय. गरम कुठं गार झालं, तो गार झालं परत ते वस्तू. घे कोण पप्पा घ्यायचंय का चहा? 4:30 वाजलेले हे. बरेच लोक झोपले होते, आता उठले सर्व एक एक जण. आता खंडेरायाचं लग्न, सईबाईचं गाणं चालू आहे. दिवा झोपली का नाही? नाही झोपली. आम्ही घरी जाऊन गप्पा मारत बस. झोपलोच ना, झोपच नाही लागली. काळी वाजा मस्त घेतलं, खूप खूप छान नाव घेतलं. मस्त घेतलं. 15 रुपये आणले, 15 आणल्या करणाया उरल्या सुरल्या शिक्यावर ठुल्या शिकत उठलं वगळ गेला परस्परीचा पैका. नाव कोण घेता ऐका, नाव कोण घेता ये कैलास पाटलाची, नाव कोण घेता ये भास्कर पाटलाची लेख, नाव कोण घेतं रत्नी प्रभाकर पाटलाची पुतणी, नाव कोण घेतं काशी लक्ष्मण गावळ्याची भाशी, नाव कोण घेतं आईन कैलासची बहीण, नाव कोण घेतं साधी पडद्याच्या पायरीवर पडलं ऊन मुलीधर गोदाडीची सून, नाव कोण घेतं साधी पडल्याच्या आत शंकर पाटलाची नात, नाव कोण घेतं तानी रमेश रावांची राणी. इथे आत्याने खूप असा मोठा उखाणा घेतलेला आहे, तो तिचा खूप वर्षांपासूनचा पाठ आहे. आणि आता ते जे गोंधळे आहे त्यांनी आता नवरदेवाचा मळवट भरायला लावला होता. तिथे नवरदेवाचा मी मळवट भरते, कारण खंडेरायाचे लग्न लावायचे होते आणि स्वप्नील जे आहे त्याला लंगर तोडायचा होता. तर आता त्याचा मळवट भरलेला आहे आणि आता पुढचा प्रोग्राम तुम्ही बघत राहा पुढे. मुळवे दिला माणसाला खुर्चीवर बसवते, त्याला पोळगाचे शेंगुळे असते. केली काय? स्वस्ति श्री गणनायक मुरळ विनायक चिंतामणी गिरजात्म जनसंस्थिते गणपती
भांडराव माग काय काय आनंद योगाचा द्यावा आनंद योगाचा द्यावा योगाचा तिन्ही आत्या का आमच्या तिन्ही आते फार भाग्यवान आहे. पुढे आनंदा कबर अजून देवापासून कायमची नाव कायमची नाव ऐकला आता दोरा खाली बाजूला. देवाचे लग्न लावून झाले, आहेर देऊन झाला आणि आता जागरण गोंधळाचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो म्हणजे लंगर तोडायचा. तर आता कंप्लीट 5:30 वाजता लंगर तोडायचा होता. तर 5:30 वाजत आलेले होते आणि आता जी काही असतं गोंधळांनी सांगितल्यानुसार सर्व काही इथे तयारी चालू आहे. तर आता इथे स्वप्नेने लंगर तोडून झालेला आहे. म्हणजे जागरण गोंधळाचा कार्यक्रम व्यवस्थित संपूर्ण असा पार पडलेला आहे. आणि ते तोडून झाल्यानंतर सर्वजण त्याच्यावर टॉवेल टोपी टाकतात त्याला आणि तो भंडारा लावून आणि बाकीचे सर्वजण त्याचा आशीर्वाद घेतात. म्हणजे एक प्रकारे खंडेरायाचं हवा आलेली असते त्या व्यक्तीमध्ये, म्हणून त्याच्या सर्वजण पाया पडतात. आता हे प्रोग्राम झाल्यानंतर यांचं असं अजून काही पूजा आहे ती बाकी आहे. तर ही ज्या कुटुंबाचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो ते कुटुंब ही पूजा करतात. तर आता ही त्यांची संपूर्ण अशी फॅमिली, आता तिच्यात नवीन मेंबर ॲड झालेली आहे वैष्णवी.
आता त्यांची पूर्ण फॅमिली कंप्लीट झालेली आहे. तर असा त्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे. भूतान परफरे परो मैत्रजीवांगे दुरितांचे. लंगर तुटल्यानंतर शेवटची देवाची आरती होते, तर ती आरती झालेली इथे. आणि आमचा आत्ताचा व्हिडिओ बी इथेच एंड करते मी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अन्वेष चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि पुढचे जे व्हिडिओ असतील ते लग्नाचे असतील तेही सगळ्यांनी नक्कीच बघा. सो बाय बाय, सी यू. वज उतरलंय, उतरायचंय आता भावाचं भाऊ जायचं, बरोबर ना? तर मग तुम्ही काहीतरी कबूल करायला पैसे तुमच्या पैसे पण तुमच्या समक्ष वज उतरलंय म्हणजे मी साक्षीदार का? बहिणीचा आता ते बहिणीचा तिकडच्या बाजूला गट होता ना, काहीतरी